Hello, my dear friends. Today we will learn new accounting concept, that is money measurement concept. Previously we have seen the business entity concept, going concern concept. Now we will see the money measurement concept. So let's begin. So what is the meaning of the money measurement concept? This concept implies that only those transactions which can be measured or expressed in terms of money are recorded in the books of accounts. विद्यार्थी मित्रांनो, जे व्यवहार आपण पैशामध्ये मोजू शकतो असेच व्यवहार आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये त्याची एंट्री करायची असते. सो सिंपल मीनिंग, द ट्रान्झॅक्शन विच we are going to record in the books of accounts that should be measured or expressed in terms of money. म्हणजे तो व्यवहार पैशामध्ये मोजता यायला पाहिजे. ओके, सी द मीनिंग. दिस मीन्स द फोकस ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन इज ऑन क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन. सांख्यिकी माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदवायची विद्यार्थी मित्रांनो, रादर दॅन क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन. म्हणजे क्वालिटेटिव्ह माहिती आपण शक्यतो अकाउंटमध्ये नोंदवत नाही. सी द क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट. फॉर एक्झाम्पल, working conditions in the workplace, strike by the employees, efficiency of the management, that will not be recorded in the books of accounts. Here in the picture you can see the working condition. दोन कंपन्या आहेत. इथे एका चित्रामध्ये आनंदी वातावरणामध्ये एम्प्लॉईज काम करतात आणि या ठिकाणी एम्प्लॉई तुम्हाला दिसतंय काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सो दिस इज अ वर्किंग कंडिशन, दिस इज अ क्वालिटी ऑफ द वर्क, this is a quality of the office life. So qualitative aspects are not recorded in the books of accounts. We will see more qualitative information, more qualitative aspect like employee skills, employees working condition, durability of the product, quality of the customer support or field service, the efficiency of administrative staff and efficiency of the management. हे क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्स आहेत. म्हणजे कामगारांचं जे कौशल्य आहे त्याची लेवल असतात. एम्प्लॉईज वर्किंग कंडिशन म्हणजे कामगार कोणत्या कंडिशनमध्ये काम करत आहेत. वस्तूची ड्युरेबिलिटी म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, एखादी टिकाऊपणा. द क्वालिटी ऑफ द कस्टमर सपोर्ट ऑर फील्ड सर्व्हिस म्हणजे ग्राहकांना वस्तू विकल्यानंतर आपण त्यांना जे सपोर्ट देतो. ऑल दीज आर द क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट. अँड इफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ म्हणजे व्यवस्थापक जे आहेत किंवा व्यवस्थापन समिती जी आहे त्यांची कार्यक्षमता. हे आपण क्वांटिटेटिव्हमध्ये म्हणजे सांख्यिकीमध्ये आपण मोजू शकत नाही. Measuring unit. Since money serves as the medium of exchange, transactions expressed in money are recorded. Since money serves as a medium of exchange, transactions expressed in money are recorded. And the ruling currency of a country is the measuring unit of accounting. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ग्लोबलायझेशनमध्ये आपल्याला इंटरनॅशनल अकाउंटिंग, फॉरेन कंपन्यांचं अकाउंटिंग सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. तर फक्त आपण जे अकाउंटिंग करणार हे इंडियन करन्सीमध्येच करतो असं नाही. इफ इट इज अ MNC, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन, इफ इट इज अ फॉरेन कंपनी, देन वी हॅव टू मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑर रेकॉर्ड इन द इंटरनॅशनल करन्सी. हियर यू कॅन सी सम ऑफ द इंटरनॅशनल करन्सी. इथे इंडियन रुपीज आहे, US डॉलर आहे, जपानचा येन आहे, ग्रेट ब्रिटनचा पाऊंड आहे आणि काही युरोपियन कंट्रीज आहेत. मला वाटतं 17 कंट्रीज असतील. त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं एक कॉमन करन्सी आहे, दॅट इज अ युरो. सो दीज आर द कॉमन मेजरिंग युनिट ऑफ दॅट पर्टिक्युलर करन्सी. सो मनी सर्व्स ॲज द मीडियम ऑफ एक्सचेंज, ट्रान्झॅक्शन्स एक्सप्रेस्ड इन मनी. म्हणजे आपण ज्यावेळेस अमाऊंटमध्ये अमाऊंट लिहितो ते त्या देशातील जी रुलिंग करन्सी आहे त्या करन्सीमध्ये आपण बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि इतर सर्व
अकाउंटिंग रेकॉर्ड आपण तयार करत असतो. ओके. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स विच डू नॉट इन्व्हॉल्व द मनी दॅट आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. उदाहरणार्थ आपण परचेस ऑर्डर प्लेस केली असेल किंवा आपण ऑलरेडी माल विकलेला आहे, विकलेला माल आपल्याला परत आला, दॅट इज अ सेल्स रिटर्न और परचेस रिटर्न. तर एखादा विकलेला माल डिफेक्टिव्ह आहे, तो परत आला आणि आपण त्याला बदलून दिला म्हणजे एक्सचेंज केला. इट इज अ डिफेक्टिव्ह गुड्स विच आर एक्सचेंज्ड. सो it is a non-monetary transactions. These transactions are also not recorded in the books of accounts. तुम्ही लहानपणी किंवा आत्ताही ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दुकानात जाता, एखादी वस्तू किंवा एखादा पेन तुम्ही विकत घेतला आणि तुम्हाला लक्षात आलं की हा पेन आपण घेतलेला खराब आहे, तुटलेला आहे, तर तुम्ही ते एक्सचेंज करता. सो इट इज नॉट अ ट्रान्झॅक्शन विच डू नॉट इन्व्हॉल्व द एक्सचेंज ऑफ मनी. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मनी मेजरमेंट कन्सेप्ट. आता याची काही वैशिष्ट्ये आहेत. मनी इज द कॉमन युनिट ऑफ मेजरमेंट. हो, म्हणजे प्रत्येक व्यवहार ज्यावेळेस आपण नोंदवतो हे आपण पैशातच नोंदवतो. जसं आपण इन्व्हेंटरीची नोंद करतो, म्हणजे मालाची नोंद करतो, त्या ठिकाणी आपण लिटर किंवा मीटर किंवा डझन असे वेगवेगळे युनिट्स आपण वापरतो. पण पैसा जो आहे इट इज अ कॉमन युनिट ऑफ मेजर, मोजण्याचं एकक. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. विद्यार्थी मित्रांनो, फक्त पैशाशी संबंधित आणि ज्याच्यामध्ये पैशाचं देवाणघेवाण चालतं असेच व्यवहार या ठिकाणी नोंदवले जातात. ड्यू टू द कॉमन मेजरमेंट ऑफ द ट्रान्झॅक्शन्स, कम्युनिकेशन इज इझी बिटवीन द मॅनेजमेंट अँड द स्टेक होल्डर्स. ज्यावेळेस आपण सर्व रिपोर्ट्स, सर्व अकाउंटिंग रेकॉर्ड्स आपण पैशामध्ये नोंदवत असतो आणि हा एकच एकक असल्यामुळे व्यवस्थापकांना जे काही माहिती स्टेक होल्डर्स पर्यंत, म्हणजे ते शेअर होल्डर असतील, डिबेंचर होल्डर असतील, क्रेडिटर्स असतील, डिपॉझिट होल्डर्स असतील, ज्या ज्या लोकांना आपल्या कंपनीमध्ये इंटरेस्ट आहे, अशा सर्वांमध्ये कम्युनिकेशन हे आपलं सोपं जातं. इट रेकॉर्ड्स हिस्टॉरिकल कॉस्ट अँड द फ्युचर व्हॅल्यू इज नॉट कन्सिडर्ड. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण व्यवहार करतो तर जी काही हिस्टॉरिकल कॉस्ट असेल, म्हणजे एखादा फर्निचर आपण खरेदी केलं तर त्या फर्निचरची खरेदी किंमत आपण काय करतो त्या ठिकाणी नोंदवत असतो. इट इज अ हिस्टॉरिकल कॉस्ट. आता 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर त्याची किंमत वाढली तर ती वाढलेली किंमत, फ्युचर व्हॅल्यू, इन्फ्लेशन, इट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. फॉर एक्झाम्पल, इफ ए बिझनेस हॅज 5 computers, 2 tables, 3 chairs, the assets cannot be added to give useful information unless they are expressed in monetary terms. म्हणजे तुम्ही सांगताय आमच्याकडे 5 कम्प्युटर आहेत, 2 टेबल आहेत, 3 चेअर आहेत. हो, पण कम्प्युटर आज बाजारामध्ये 25,000ला पण मिळतं, 1,00,000ला पण मिळतं, 2,00,000ला पण मिळतं. सो दिस इज अ क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन बट अँड इट इज अ क्वालिटी. इट मीन्स तुमच्याकडे कोणतं कॉम्प्युटर आहे, कोणत्या कंपनीचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे, कोणते टेबल आहेत, कोणते चेअर आहेत, सेलोचे आहेत, नीलकमलचे आहेत किंवा आणखी कोणते कंपनीचे चेअर्स तुमच्याकडे आहेत. सो दीज असेट्स कॅनॉट बी ॲडेड टू गिव्ह द युजफुल इन्फॉर्मेशन. आता अकाउंटिंगमध्ये ह्याची व्हॅल्यू आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. त्यामुळे दिस कॅन बी एक्सप्रेस्ड लाईक 1,50,000 फॉर कम्प्युटर्स, 50,000 रुपीज फॉर टेबल्स अँड 5,000 रुपीज फॉर चेअर्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणत्या कंपनीचं, कोणत्या क्वालिटीचं, प्लास्टिकचं आहे किंवा आणखी कोणतं, हे आपल्याला लिहिण्याची आवश्यकता नाही. सो ऑल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन टर्म्स ऑफ मनी अँड मनी ओनली. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अवश्य कळवा. तुम्ही या पद्धतीचे आणखी व्हिडिओ यूट्यूबला चेक करा. मला खात्री आहे आपल्यासारखा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती सापडणार नाही. म्हणून माझी एक विनंती आहे, वर्ल्ड क्लास एज्युकेशन तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत शिक्षणाचा आनंद घेता येईल. धन्यवाद.